नमस्कार. मी मोरेश्वर बडगे. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मराठा आरक्षणाचा वाद गेली वर्षभर सुरू आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यासाठी जीवाची बाजी लावून आहे 3 उपोषणं त्यांनी केली. आता अलीकडे हा वाद चिघळतोय. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण हवं आहे. ओबीसी समाज त्याला तयार नाही. त्यामुळे ओबीसींनी आपला वेगळं लढाव उभा केला आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण मराठवाड्यात तयार झालेलं आहे. कोण सोडवणार हा पेच? शरद पवार गेली आतापर्यंत या विषयावर चकार शब्द बोलत नव्हते. बघ्याची भूमिका त्यांनी घेतली होती. सुरुवातीला जेव्हा आंतरवेली सराटीमध्ये लाठीमार झाला तेव्हा एकदा शरद पवार येऊन गेले होते. त्यानंतर शरद पवारांनी या विषयावर तोंड कधी उघडलेलं नाही, दिसत नाही. आता पहिल्यांदाच शरद पवार यांनी या वादामध्ये एंट्री मारली आहे. शरद पवार म्हणतात म्हणजे 2 समाजातली कटुता टाळण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. राज्यकर्त्यांनी विशिष्ट बाजू घेणं योग्य नाही अशी शेरेबाजी पवारांनी केली आहे. सरकारने दोन्ही बाजूंना विश्वासात घ्यावं. संसद अधिवेशनानंतर आपण जालन्याला भेट देणार आहोत असंही त्यांनी जाहीर केलं आहे. शरद पवार कुठल्याही पाण्यात उतरतात तेव्हा पाण्याचा अंदाज, पाणी किती थंड आहे, गरम आहे, नरम आहे, सर्व अंदाज घेऊनच आणि त्याचा आपल्याला फायदा कसा होईल याचा अंदाज घेऊनच ते उतरतात. शरद पवार नेमकं यावेळेला मराठा आरक्षणाच्या वादाच्या संघर्षात उतरले आहेत. म्हणजे मराठा आंदोलकांनी त्यांच्याशी भेट घेतली. एकदा नव्हे 2दा भेट घेतली, शुक्रवार शनिवारी. त्यानंतर ही नवीन डेव्हलपमेंट झाली आहे. शरद पवार चर्चेला म्हणजे वाद सोडवायला, कटुता कमी करायला तयार झालेले, पुढाकार घेतो म्हणतायत. याच विषयावर मागे गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. तेव्हा विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला होता आणि बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा आदेश बारामतीतून आला होता असं तेव्हा आरडाओरडा झाला होता. आता तीच बारामती कटुता टाळण्यासाठी पुढे आली आहे. हा चमत्कार मानायचा की काही वेगळं? काही असो, शरद पवारांची मराठा वादामध्ये एंट्री ही साधी घटना नाही. ही मोठी राजकीय डेव्हलपमेंट आहे आणि समोर विधानसभा निवडणूक आहे. त्या हिशोबाने शरद पवार मराठवाड्याच्या मैदानात उतरू पाहत आहेत. यात मराठवाड्याची त्यांना काही त्या विषयात रस आहे असेल. पण गेली 6 महिने ते गप्प का होते या विषयावर? सुरुवातीलाच त्यांनी पुढाकार घेतला असता तर हा विषय इतका चिघळला नसता. ते सर्व एकनाथ शिंदेच्या हवाली केलं आणि शिंदे ते हँडल करू शकले नाही. ते आपल्याला दिसत आहे, कारण ज्या पद्धतीने संघर्ष पेटला आहे. मग शरद पवारांना हेच अपेक्षित होतं का हे दोघं अपयशी ठरल्यानंतर आपल्याला बोलावतीलच? त्याप्रमाणे शरद पवारांच्या
शरद पवारांना मराठा आंदोलकांनीच बोलवलं आहे. म्हणजे तेच आंदोलक आहे ज्यांचा नेता जरांगे पाटील आहे. मग जरांगे पाटलांची याला संमती आहे का शरद पवारांना मध्ये घ्यायची, मध्यस्थी करायची? कारण जरांगे पाटलांची एकच मागणी आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे, नथिंग डुईंग. त्याशिवाय आम्हाला काही कमी नको, एक पैसा कमी नाही. पूर्ण कुणबी नोंदी पाहिजेत आणि ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण पाहिजे. तर हे शरद पवार देऊ शकतील का? देऊ शकणार नसतील तर शरद पवार यात कशी एंट्री घेत आहेत? शरद पवार कुठपर्यंत या जरांगे पाटलांना समाधान करू शकतील? कारण जरांगे पाटील म्हणजे आग डोंब आहे, आग आहे. समाजासाठी त्यांनी आपली जीवाची बाजी लावली आहे. त्याचं म्हणजे नथिंग डुईंग. मला आरक्षण पाहिजे कारण माझी लेकरं, माझ्या लेकरांचा प्रश्न आहे. लेकरं हे नेहमी म्हणतात ते